आपला त्यांना प्रश्न आहे। एका बाजूला सिगरेट विक्रीला परवानगी, कारण सिगरेट कंपन्या ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि सुगंधी तंबाखू ही स्वदेशी कंपनी आहे। एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की स्वदेशी उत्पादन करा, स्वदेशी वस्तू वापरा, आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार म्हणते। नमस्कार, सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आज जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। हजारोंच्या संख्येनं हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न औषध प्रशासन कार्यालयावर आलेला आहे। यांची एकमेव मागणी राहिलेली आहे, गुटखा तस्करांच्यावर कारवाई न करता या छोट्या छोट्या पानपट्टीधारकांवर कारवाई होते। आणि जे आयुक्त आहेत अन्न आणि औषध प्रशासनाचे तुकाराम मुंढे यांनी जो आदेश दिलेला आहे की ज्यांच्याकडं गुटखा आणि सुगंधित तंबाखू सापडेल अशांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे। परंतु या आदेशाला या सबंध महाराष्ट्रातीलच नव्हे सांगली जिल्ह्यातील सबंध पानपट्टी धारकांचा विरोध आहे आणि या विरोधाला निषेध म्हणून या ठिकाणी हे सगळे आलेले। आपल्याबरोबर काही पानपट्टी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सुरेश साहेब, काय सांगाल, कारण काय आता तुमची भूमिका राहणार आहे? आमची भूमिका गेल्या 12 ते 15 दिवसामध्ये आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी जो मोकांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे। कारण पान दुकानदार काही गुन्हेगार नाही आहेत। हा गुन्हेगार करणाऱ्या लोकांना लावण्या इतपत ठीक आहे, परंतु रोज मिळून खाणाऱ्यांच्यावर मोकांतर्गत जर कारवाई केली तर त्याला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ, सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि महाराष्ट्रातील सर्व पान दुकानदारांच्या वतीनं या ठिकाणी त्याला विरोध असणार। कारण विरोध याचा अर्थ असा आहे की ह्या 15 वर्षात जे साध्य करायचं आहे ते सरकारला झालेलं नाही, पण तुकाराम मुंढे आल्यापासून जरा कामाची थोडं तिने दाखवून दिल्यात वेगवेगळ्या माध्यमातून कामं कशी करायला लागलेत ते ठीक आहे। पण आमचा विरोध एवढ्यासाठी असणार की मोकांतर्गत कारवाई कुणावर करू नये। कारण मिळून खाणारे सर्वसामान्य पान दुकानदार आहेत, जे गुटखा असतील, बाहेरून माल येतोय, त्यांची तस्करी करतात, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही मोठ्या प्रमाणात। आणि पानपट्टी दुकानावर मोकांतर्गत कारवाई केलं तर कुटुंब कसं उदरनिर्वाह होणार? एकतर सरकारकडे नोकऱ्या नाहीत आणि आमची संघटनेची मागणी आत्ताच नाही आहे। सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाची मागणी गेल्या जवळजवळ 14 ते 15 वर्षाला आमची मागणी हीच आहे, 328 कलम रद्द करा आणि आता नव्यानं चालू केलेला मोकांतर कारवाई ही पण रद्द करा, अशी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं, सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आणि राज्यातील पान दुकानदाराच्या वतीनं आम्ही सरकारला ह्या वतीनं मोर्चाच्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहोत। जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, जर त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आंदोलन महाराष्ट्रव्यापी होणार, याची दखल सरकारनं व अन्न औषध प्रशासनानं घ्यावं। आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आहेत। नांगरे साहेब, काय सांगाल, कारण तुकाराम मुंढे जे आयुक्त आहेत याच्या आधी अनेक कारवाई त्यांनी चांगले केलेल्या आहेत आणि आता जे त्यांनी जो आदेश काढलेला आहे पानपट्टी धारकांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करण्याचा, याबद्दल नेमकी भूमिका तुमची संघटनेची काय राहील? तुकाराम मुंढे साहेबांनी मोकांतर्गत कारवाई करायचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश आम्हाला मान्य नाही। कारण पान दुकानदार हे सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब आहेत, त्यामुळं आमची अशी मागणी आहे की तुम्हाला जर खरोखर गुटखा बंद महाराष्ट्रात करायचा असेल तर महाराष्ट्राच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणात जो गुटखा आत येतो त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करा। त्या ठिकाणी जर तुम्ही प्रशासनाने कारवाई केली तर महाराष्ट्रामध्ये गुटखा नाही आला तर पान दुकानदार का विकतील? विकायचा प्रश्नच येत नाही। तर आमची मागणी आहे की तुम्ही त्या सीमेवर पहिल्यांदा कडक कारवाई करा आणि पान दुकानदारांना तुम्ही जो काही मोका लावणार आहे तो रद्द करा। ते आम्हाला मान्य नाही, त्याला आमचा ठामपणे विरोध असेल। कारण महाराष्ट्रामध्ये 10 लाख पान दुकानदार आहेत आणि त्यांच्या त्या व्यवसायावर 1 ते 1.5 कोटी लोकांची उपजीविका चालत्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण गरीब वर्ग या व्यवसायावर अवलंबून आहे, तर ह्याचासुद्धा शासनाने विचार करणं हे आवश्यक आहे। अन्यथा ही लोक सगळी बेरोजगार झाले तर ह्यांनी करायचं काय? कारण शासन नोकऱ्या देऊ शकत नसल्यामुळे ह्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे। याचाही शासनाने विचार करून जो काही 328 जुना आणि नवीन 123 कलम लावून जे काही कारवाई केली जाते ती थांबवावी आणि मोका अंतर्गत होणारी जी काही कारवाई आहे ती थांबवण्यात यावी। तो कायदा पान दुकानदारांना लागू करू नये, तो कायदा तस्करी करणाऱ्यांना लावा। तुम्ही जे गुटख्याची तस्करी करतात त्यांना लावा, कारण ती मोठी झेंडा आहे, ती धनदंडके आहेत, त्यांना तुम्ही लावा, आम्हाला ती लावू नये अशी आमची मागणी आहे। सांगली जिल्ह्यात अशी कारवाई कोणावर आता झाली नाही, आत्ता त्यांनी कालच्या 12 तारखेला आदेश काढलेला आहे, अजून तर काही त्यांनी कुठं कारवाई केलेली नाही। परंतु गेल्या 15 दिवसात सांगली, ईश्वरपूर, त्यानंतर कसबेटी गरज, मिरज आणि विटा या ठिकाणी 15 ते 20 पान दुकानदारांच्यावर नवीन 123 अंतर्गत कारवाई करून दुकान सील करणे, त्या पान दुकानदारांना जेलमध्ये टाकणे, अशा पद्धतीनं अन्न औषध प्रशासन विभागाकडून हा प्रकार झालेला आहे। तर हे प्रकार इथून पुढच्या काळात होऊ नये यासाठी आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत।
नक्कीच 2012 साली महाराष्ट्र शासनानं गुटखाबंदी कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये केलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गुटख्यावर बंदी आहे. असं असतानाही सीमा भागातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते आणि या तस्करीमुळंच हे जे छोटे छोटे पानपट्टीधारक आहेत हे कुठंतरी दाढेला दिले जात आहेत, अशा तऱ्हेची मागणी होते. आणि तुकाराम मुंडेंनी जो आदेश काढलेला आहे मोकाअंतर्गत कारवाईचा, तो तात्काळ पाठीमागे घ्यावा अशी मागणी या संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये याच्याही पेक्षा मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.